प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, 1983 1984 ची गोष्ट. एकनाथ संभाजी शिंदे नावाचा तरणा बांड युवक, अवघ्या 20 वर्षाचा पोरगा, ठाण्याच्या गल्लोगल्ली समाजसेवा करत फिरत होता. या तरुणाची, ह्या 20 वर्षाच्या कोवळ्या पोराची ही समाजसेवा त्यावेळेचे शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या डोळ्यात भरली. आणि या आनंद दिघे यांनी या तरुण पोराला, एकनाथ शिंदेला, किसननगर शिवसेना शाखेचा शाखा प्रमुख बनवलं 1984 मध्ये. त्या गोष्टीला 42 वर्ष लुटून गेले. आज तोच मुलगा जो ठाण्याच्या गल्लीमध्ये, ठाण्याच्या झोपडपट्टीमध्ये एक शाखा प्रमुख होता, तो मुलगा आज महाराष्ट्राचा लोकनेता बनलाय. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय विचारधारेबरोबर, त्यांच्या विचारसरणीबरोबर तुमचे आमचे लाख मतभेद असतील, परंतु हा माणूस कमालीचा काम करणारा, याला आराम म्हणजे माहित नाही, यावरती मात्र तुम्ही आम्ही सगळ्यांचं एकमत राहू शकते. मित्रांनो, एकनाथ शिंदे हे शाखा प्रमुख ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील नगर विकास मंत्री इथपर्यंत यांचा प्रवास आपण सगळ्यांनी पाहिला. परंतु हा प्रवास सुरू असताना हा माणूस कुठेही पडद्यावरती येत नव्हता. कधी त्यांनी स्वतःला प्रकाशामध्ये आणलं नाही. आपलं काम भलं, आपण भलं, पक्ष प्रमुख, पक्ष नेते जो आदेश देतील तो फक्त आपण अंमलात आणायचं, एवढंच काम एकनाथ शिंदे यांनी अवलंबलं होतं. आज तेच एकनाथ शिंदे या गेल्या 4 वर्षात मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात अग्रस्थानी आलेले आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या नावाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास, राजकीय इतिहास हा कधीही पूर्ण होऊ शकणार नाही, लिहिला जाऊ शकणार नाही. इतकं अफाट कर्तृत्व या माणसानं करून दाखवलं. मित्रांनो, त्यांनी शिवसेनेमध्ये काय केलं, बंडखोरी केली की उठाव केला, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. तो त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा झाला आणि त्या पक्षांतर्गत मुद्द्यांबरोबर आम्हाला काही घेणं देणं नाही. कोणी त्यांना गद्दार म्हणो, कोणी त्यांना खुद्दार म्हणो, हा ज्याच्या त्याच्या दृष्टीचा भाग झाला. परंतु एकनाथ शिंदे आज महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीनं मात्र खऱ्या अर्थानं लोकनेता आहे, हे मात्र खरं आहे. मित्रांनो, या एकनाथ शिंदे यांना ज्या देवेंद्र फडणवीस यांनी आपला विस्तार वाढवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचं सरकार पुन्हा या महाराष्ट्रामध्ये स्थापित करण्यासाठी शिवसेनेतून बाहेर काढलं, फोडलं, अशी एक वदंत आहे. आणि त्यामध्ये कमी अधिक फरकाने सत्यता आहे, ती नाकारून चालणार नाही. एकनाथ शिंदे यांना त्यांनी आपल्या सोबत घेतलं, त्यावेळेला सगळ्यांना वाटलं की एकनाथ शिंदेना पदोन्नती देण्यात येईल, एक उपमुख्यमंत्री पदापर्यंत, त्या पलीकडे काही देण्यात येणार नाही. परंतु जे कुणाच्याही ध्यानात मनात नव्हतं ते तिथं घडलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी बसवण्यात आलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले, परंतु त्यांच्यातला जो चळवळीतला कार्यकर्ता आहे तो काही मेलेला नव्हता, तो मात्र जिवंतच होता. त्याचं उदाहरण आपण ईर्षागडावरती जी दरड कोसळली त्या वेळेला पाहिलं. मुख्यमंत्री सगळा लवाजमा बाजूला ठेवला, सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवला आणि हा माणूस त्या भर पावसामध्ये ईर्षागडावरती पोहोचला, तिथली परिस्थितीची पाहणी केली आणि तेव्हापासून हा माणूस महाराष्ट्राच्या नजरेमध्ये आला. की हा माणूस कितीही मोठा झाला तरी आपली पाळं मुळं हा विसरलेला नाही आणि आपल्यातला कार्यकर्ते यानं जिवंत ठेवलेला आहे. हे लोकांना पदोपदी जाणवू लागलं आणि लोकांनी ते जाणलं, मानलं. पुढची पायरी त्यांनी लाडकी बहीण योजनासाठी त्यांनी वापरली. लाडकी बहीण योजना जी कोणाच्या ध्यानात मनात नव्हती, त्यांनी ती अंमलात आणली आणि यशस्वी करून दाखवली. आज लाखो महिला, आणि मला वाटतं या लाडक्या बहीण योजनेमुळेच, एकनाथ शिंदे यांच्या त्या लाडक्या बहीण योजनेमुळेच भारतीय जनता पक्षाचं म्हणजे पर्यायानं महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये स्थापित झालं. मित्रांनो, इथपर्यंत ठीक आहे, परंतु आज तेच एकनाथ शिंदे ज्या
फडणवीसने एकनाथ शिंदे यांना आपल्या सोबत आणलं, तेच एकनाथ शिंदे आज महायुतीमध्ये सगळ्यात मोठे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये नावारूपाला येत आहे. मुख्यमंत्री जरी देवेंद्र फडणवीस असले तरी महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आहेत अशी छबी इथे निर्माण झालेली आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या समोर देवेंद्र फडणवीस सुद्धा झाकोळल्या गेलेत. देवेंद्र फडणवीस आहेत की नाही असा एक आभास निर्माण होतो. कारण संपूर्ण राजकीय वर्तुळ, संपूर्ण राजकीय अवकाश हे एकनाथ शिंदे यांनी व्यापून टाकले. महाराष्ट्राचा राजकीय अवकाश हा एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं व्यापून टाकलाय. आज जिकडं तिकडं रोज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकनाथ शिंदे यांच्याच नावाची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. त्या तुलनेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठेही नाही. सुनेत्राताई पवार ह्या तर आहेच नाही. आज अख्खं मंत्रिमंडळ, अख्खं सरकार एकनाथ शिंदे यांच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसतंय. एवढंच नव्हे तर या एकनाथ शिंदे यांना एक कला म्हणजे माणसं जोडण्याची कला आणि आपल्याकडे आपल्या नेत्याचं लक्ष वेधून घेण्याची कला अतिशय उत्तमरित्या आहे. ज्या वेळेला ते शिवसेनेचे शाखा प्रमुख बनले त्यावेळेला ते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले आणि आनंद दिघेंचे ते पट्ट शिष्य बनले. पुढे ते आनंद दिघेंच्याच माध्यमातून पुढे ते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आले आणि उद्धव ठाकरेंचे ते विश्वासू शिलेदार बनले. पुढे ते देवेंद्र फडणवीसच्या संपर्कात आले आणि पुढचा इतिहास आपल्याला माहित आहे. त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली. आता तर ते थेट अमित शहांच्या संपर्कात आलेले आहे. अमित शहा महाराष्ट्रामध्ये अमित शहांचा सगळ्यात मोठा विश्वासू सहकारी जर कोणी असेल तर तो भाजपामधला नाही. भाजपाचे अमित शहा भाजपाचे, त्यांचा विश्वासू सहकारी हा भाजपातलाच असायला हवा. परंतु महाराष्ट्रात मात्र त्याच्या उलट परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये अमित शहा यांचा सगळ्यात मोठा विश्वासू सहकारी जर कोणी असेल तर तो एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांनी अमित शहाचा विश्वास प्रचंड मोठ्या पद्धतीनं संपादन करून टाकलाय आणि त्यामुळे आता एक चर्चा सुरू आहे. केंद्रामध्ये दिल्लीमध्ये एक चर्चा आहे की यदा कदाचित नरेंद्र मोदी यांच्या ठिकाणी अमित शहांना प्रधानमंत्री पदाची लॉटरी लागू शकते. कारण नरेंद्र मोदी यांचं नाव एपस्टीन फाईल मध्ये आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांचं नाव बदनामीच्या दुष्ट चक्रातून चाललेलं आहे आणि त्यांच्यावरती तशी संघाचे लोक सुद्धा नाराज आहे. परंतु हे संघाचं शताब्दी वर्ष असल्यामुळे कदाचित ते धोका पत्करणार नाही आणि त्यामुळे परंतु नरेंद्र मोदींना आज ना उद्या त्यांना जावंच लागणार आहे. मग त्या जागी कोण, त्याची पायाभरणी आतापासून सुरू आहे आणि अमित शहा यांनी ती पायाभरणी अतिशय जबरदस्त पद्धतीने केलेली आहे. जागोजागी त्यांनी आपले शिलेदार नेमलेले आहे. महाराष्ट्रात सुद्धा याच रणनीतीचा भाग म्हणून ते एकनाथ शिंदे यांना अधिक महत्व देताना दिसत आहे. कारण उद्याच्या जर ते प्रधानमंत्री बनले तर या प्रधानमंत्री पदासाठी जर सर्वाधिक मदत कोणी करू शकत असेल तर ते फक्त एकनाथ शिंदे करू शकतात. हा विश्वास त्यांना पटलेला आहे. आणि जर तसं झालं तर मात्र देवेंद्र फडणवीसचं काही खरं नाही. आणि उद्या देवेंद्र फडणवीसच्या ठिकाणी म्हणजे देवेंद्र फडणवीसला ते केंद्रात घेतील हा तो भाग वेगळा, त्यांना काही ते वारावर सोडणार नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या ठिकाणी मात्र ते एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करतील. कारण स्वतः एकनाथ शिंदे यांना केंद्रामध्ये इंटरेस्ट नाहीये. जर त्यांना केंद्रामध्ये इंटरेस्ट राहिला असता तर ते कधीच केंद्रीय मंत्री बनले असते. परंतु त्यांना महाराष्ट्रामध्ये इंटरेस्ट आहे आणि अमित शहा सुद्धा त्यांना महाराष्ट्रामध्येच ठेवणार हे ठरलेलं आहे. त्यामुळे उद्या एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर त्यात नवल वाटण्यासारखं असं काही नाही. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकतात असेच संकेत सध्या आपल्याला प्राप्त होत आहे. बघूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, भारताच्या राजकारणामध्ये काय घडते ते. तोपर्यंत जय भीम.
क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.